कसे आहात सगळे? मजेतच असायला हवं. तर मी विदुला तुमचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दुरून अमेरिका साजरी. तर आज शनिवार आहे आणि इथे शनिवार रविवार सुट्टीचा दिवस आहे. सगळेजण खूप रिलॅक्स असतात. ज्यांची शॉपिंग ग्रोसरी वगैरे करायची असते ते शक्यतो विकेंडला बाहेर पडतात. आणि सध्या पेनसिल्वेनिया त्यांनी येलो झोनमध्ये शिफ्ट केल्यामुळे बऱ्यापैकी हळूहळू सगळी दुकानं इथे उघडायला लागली आहेत आणि तुम्ही बघू शकाल लोक आता बाहेर पडायला लागली आहेत आणि सगळं नॉर्मल होत चाललंय. तर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे होम डिपोमध्ये. तर इथे फर्निचरचं सामान मिळतो, गार्डनिंग सेक्शन वेगळा आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे एकाच ठिकाणी आपल्याला मिळतात. तर ही खूप सुंदर गोष्ट आहे. आपल्याला सतत दुसरीकडे फिरायला जावं लागत नाही, एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. आपला वेळही वाचतो आणि आपल्याला खूप चॉईसेसही इथे मिळतात. त्याच्यामुळे प्रश्न पडत नाही की दुसऱ्या दुकानात जाऊन बघू, कदाचित त्यांच्याकडे खूप चांगलं असेल. चला तर मग जाऊया आपण आता आत आणि बघूया इथे काय काय मिळतं. आत आपण आलो की इथे सगळीकडे अशा शॉपिंग कार्ट्स ठेवल्या असतात स्टार्टलाच, आणि हा साधारण असा व्ह्यू दिसतो. हे प्रचंड मोठं आहे. आजच्या व्हिडिओत आपल्याला सगळं कव्हर करणं इम्पॉसिबल आहे, सो मी तुम्हाला आज इथला फक्त गार्डन सेक्शन दाखवते. ते बघू शकतात त्यांनी प्रत्येक आईला नावं दिली आहेत, म्हणजे इथे आल्यावर आपण कन्फ्यूज होत नाही आणि आपल्याला जे घ्यायचं असेल त्या आईच्या नाव बघायचं आणि तिथे आत गेलं की आपल्याला तो सगळा सामान मिळतो. तर मी हे सगळे तुम्हाला बाकीचे जे डिपार्टमेंट्स आहेत ते सेकंड पार्टमध्ये दाखवेन. आजच्या आपल्या पार्टमध्ये आपण बघूया इथला गार्डन सेक्शन. तर इथे एंट्री करताच त्यांनी ठेवले आहे हे सगळे मूव्हिंग ट्रक्स. हे गवत कटिंग करण्यासाठी इथे उपयोगात येतात. इथे ज्यांची घरं स्वतःची असतात ते स्वतःचं गवत लॉन्स स्वतः कट करतात, त्याच्यासाठी त्यांना या मूव्हिंग ट्रक्स लागतात. जो मी इथे बघू शकता तिथे वेगवेगळे रंग आहेत आणि किमतींप्रमाणे त्यांनी ते सॉर्टिंग केलंय. तर महाग असणारे सगळे एकीकडे, स्वस्त असणारे सगळे एकीकडे. तर आता आपण इकडे बघू शकतो ह्या मूव्हिंग ट्रकची किंमत आहे $619, म्हणजे रुपीजमध्ये बघायला गेलो तर जवळपास 45,000 ते 50,000 रुपये. तर इथे या चित्रात तुम्हाला दिसतील हे मूव्हिंग ट्रक्सचे दोन प्रकार आहेत. एक हाताने लोटू शकतो आणि एकावर आपण स्वतः बसू पण शकतो. आणि त्याच्या समोरच त्यांनी ही सगळी फवारे ठेवले आहेत रोपांना कीड लागू नये म्हणून. आता तुम्हाला इकडे जे व्हाईट आणि ब्ल्यू बॉक्सेसमध्ये दिसतात ती आहेत मॉस्किटो रिपेलेंट टॉर्चेस. सो बेसिकली त्याचा पर्पज असा आहे की मॉस्किटो किंवा इतर कीटक जे आपल्या रोपांजवळ येतात त्यांना लांब ठेवणं. सो इथे फ्युएलसुद्धा मिळतं. शिवाय त्याला एक वात दिलेली असते. त्यात फ्युएल घातले की वात पेटवायची. ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि शिवाय आपला पर्पजही साध्य होतो. आणि इथे बाजूलाच त्यांनी ठेवली आहेत ही आर्टिफिशियल फ्लावर्स. खूप छान छान कलर्समध्ये अवेलेबल आहेत. जर ज्यांना आपल्या बागेला वेळ देता येत नाही किंवा ज्यांना अगदी प्लांट्स लावायला वेळ नसतो त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. दिसतातही खूप सुंदर. तर माझ्या मागे तुम्हाला जो दिसतोय तो बियांचा सेक्शन आहे. सो ज्यांना बिया घेऊन प्लांटिंग करायचं असेल अगदी फ्रॉम स्क्रॅच ते इथे येऊन बिया घेऊ शकतात. तर मी तुम्हाला दाखवते इथे त्यांनी सगळी फळभाज्या ठेवल्या आहेत. अगदी आपल्याकडचा भोपळा, काकडी, चेरीज, मुळा वगैरे सगळं इथे मिळतं. तुम्ही इथे बघू शकाल इथे स्वीट कॉर्न वगैरे त्यांनी ठेवलं आहे. तर हे असं छोटंसं पाकिट असतं. याची किंमत इथे दिली आहे साधारण $1.78. रुपयांमध्ये बघायला गेलं तर 150 ते 160 रुपयांपर्यंत हे छोटंसं पाकिट मिळतं. आणि याच्यात भरपूर सीड्स असतात. तुम्ही एकाच वेळी लावायच्या असं काही कंपल्शन नसतं. आपण 3-4 पॉट्समध्ये त्यांचं सेपरेशन करून लावू शकतो. तर खूप त्यांच्या व्हरायटीज इथे अवेलेबल आहेत. आपल्या इंटरेस्टप्रमाणे आपण बीज चूज करायच्या आणि ते प्लांट करायच्या. तर मला मागच्या आठवड्यामध्ये मी प्लांटिंग स्टार्ट केलं. मला तेव्हा कल्पना नव्हती इथे बिया मिळतात.
सो इथे india.seeds म्हणून एक न्यूजर्सीची वेबसाईट आहे. तर मी ती वेबसाईटची लिंक पण इथे व्हिडिओ खाली शेअर करेन. तर मी तिथे ऑर्डर केलेल्या सगळ्या आपल्या इंडियन पालेभाज्या, इवन औषधी वनस्पती पण मला तिथे मिळत होत्या. त्यांनी माहिती पण दिली आहे सगळे तिथे की किती रोपं किती वेळ लावायची, ते किती वेळाने त्यांचं सीडिंग करायचं, स्टार्ट कधी होतात प्लांटिंग. तर सगळी खूप सुंदर माहिती दिली आहे. तुम्हाला जर खरंच इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यात बघू शकतात. तर आपण इथे बघूया अजून काय काय आहे. इथे दिली आहे काकडी, इथे गाजर आहे, इकडे सनफ्लावरच्या बिया दिसतात, इकडे फुलं आहेत सगळी वेगवेगळी. तर इथे ज्यांची ज्यांची घरं असतात त्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाग असते आणि ते सगळेजण फुलं फळं लावण्यात खूप इंटरेस्ट घेतात. स्पेशली आता समर सुरू झाला आहे. सो समरमध्ये सगळ्यांच्या बागा अशा तुम्हाला इथे फुलांनी वगैरे सजलेल्या दिसतात. तुम्ही बघू शकता तिथे किती प्रकार आहेत फुलांचे. आणि इथे आहे आपली कोथिंबीर, इथे टमाटे आहेत, इथे पपई आहे, इथे आहे कांद्याची पात. हे सगळं इथे आपल्याला अवेलेबल आहे. आपल्याला करायचं काय आहे, या बिया घ्यायच्या, कुंड्या घ्यायच्या. इथे माती सुद्धा मिळते. तर मातीचे 4 प्रकार इथे मिळतात. जर तुम्हाला घरातल्या कुंड्यांसाठी हवी असेल तर ती, बाहेरच्या कुंड्यांसाठी, इन ग्राउंड हवी असेल आणि कंटेनरसाठी हवी असेल तर अशा 4 प्रकारच्या मात्या इथे मिळतात. त्याच्यात फर्टिलायझर्स पण इन्क्लुडेड असतात. तुम्हाला एक्स्ट्रा काही ऍड करायची गरज नाही. तर खूप तर सोपं मला ही आणि सगळी अगदी गार्डनिंगची आवड माझ्या इथल्याच एका मैत्रिणीमुळे लागली. तिने मला वेळोवेळी सगळी माहिती पुरवली आणि मी खूप आवडीने मग ते सगळं स्टार्ट केलं. माझी आई जेव्हा छान बागकाम वगैरे करायची, आईने खूप सुंदर फळबाग आणि फुलांची बाग आमच्याकडे घरी तयार केलेली. मी लहान असताना आई मला नेहमी सांगायची की बघ, शिक, तुला यातनं शिकायला मिळेल. तेव्हा मी कधीच अजिबात इंटरेस्ट दाखवला नाही आणि आता मला कळतंय की मी तेव्हा थोडंसं लक्ष घातलं असतं तर ही खरोखर खूप खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जेव्हा आपण एखादी बी प्लांट करतो आणि त्यातनं जेव्हा रोप यायला लागतं, प्रचंड आनंद होतो. मी आता माझ्या घरच्या कुंड्यांमध्ये ही बिया लावल्या आहेत आणि आता प्लांट्स येतात आहे. तर मला इतका आनंद होतो. मी रोज जाऊन चेक करते की आज किती आलं आहे, आज किती वाढलं आहे, आज किती वाढलं आहे. सो खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. तर असा हा आपला होता बियांचा सेक्शन. आणि इकडे तुम्हाला दिसत असणार ही आहेत छोटी छोटी रोपं. सो ज्यांना बिया घेऊन फ्रॉम स्क्रॅच सगळी प्रोसेस करायची नसेल त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. ही डायरेक्टली छोटी रोपं आपण विकत घेऊ शकतो आणि ती आपल्या घरात प्लांट करू शकतो. आपला वेळही खूप वाचतो आणि ते दिसायला किती सुंदर दिसत आहे ते. तर इथे हे तुम्हाला दिसत असेल हे कॅक्टस आहे आणि किती छान कलर आहेत त्याला. इथे आपल्याला दिसतंय की किंमत त्यांनी दिली आहे. प्रत्येक पॉटची किंमत आणि प्लांटची किंमत त्या त्या ठिकाणी स्टिकरने लावलेली असते. त्यामुळे आपल्याला चूज करायला खूप सोपं जातं की आपल्या बजेटमध्ये आपल्याला काय काय घेता येणार. इथे तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर अशी फुलांची रोपं आहेत, पाम ट्रीज आहेत, घरामध्ये खूप सुंदर दिसतात. आणि इथे या ठिकाणी ही लॅव्हेंडर ट्रीज आहेत आणि त्याच्या बॅक साईडला तुम्ही बघू शकतात ही गुलाबाची रोपं आहेत, खास घरात ठेवण्यासाठी. आणि हे इथे हँगिंग प्लांट्स आहेत. जर आपल्या घरात जागा नसेल खास कुंड्या ठेवायला तर आपण हे डिरेक्टली हँग करू शकतो कुठेही, किचनमध्ये म्हणा किंवा बाल्कनीमध्ये म्हणा. दिसायला सुंदर आणि जागाही नाही लागत जास्त. तर त्याच्या अगदी नेक्स्ट सेक्शनला त्यांनी इथे प्लांट फूड ठेवलंय. इथे माती तर मिळतेच पण हे आपण ऍड केलं की प्लांट्सची ग्रोथ जास्त फास्ट होते. आता हे झालं आतलं गार्डन सेक्शन. आपण आता बाहेरचं पाहूया काय काय आहे. तर इथे यांनी 4 भाग केले. इथे सगळं तुम्हाला माती, आपल्याला गार्डन सॉइल वगैरे मिळते. इथे सगळ्यांनी ठेवलेलं असतं. फर्टिलायझर्स मिळतात. इवन इथे काऊ डंक सुद्धा मिळतं.
म्हणजे आपलं गाईचं शेण वगैरे. तर इथे तुम्ही बघू शकतात हे गवतांसाठी आहे. गवतांची वाढ पटापट व्हावी म्हणून हे असतं. तर ही माती 6 महिन्यांपर्यंत आपण यूज करू शकतो. तर 6 महिने झाले की फेकून द्यायची का? तर नाही, नवीन घ्यायची आणि जुन्या मातीमध्ये ती ऍड करायची. त्याच्याने गवतांची वाढ पटापट होते. इथे प्रत्येकाकडे घराच्या बाहेर लॉन असतात, सो त्याच्यासाठी हे ते सगळे गवतांचे त्यांनी ठेवले आहेत. मोठे मोठे इथे त्यांची आहेत सगळी वेगवेगळे विभाग त्यांचे. हे सगळं लॉनचं सेक्शन आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात हे इथे बर्ड फीडर आहेत. तर याच्यात आपण छोटे छोटे तांदूळाचे दाणे किंवा डाळी वगैरे ठेवू शकतो. तर बर्ड्स येतात आणि ते खातात. हे ते दिसतंय तुम्हाला किती छोटस आणि गोड आहे. खूप छान छान प्रकार ठेवले आहेत त्यांनी इथे. आणि हे सगळे खाली पक्ष्यांची खाद्य पण त्यांनी दिली आहेत. तुम्ही हे पण विकत घेऊ शकतात. आणि ह्या इथे त्यांनी ट्रॉलीज ठेवल्या आहेत. आपल्याला पटकन मातीचं पोतं म्हणा किंवा कुंड्या इकडून तिकडे न्यायच्या असतील तर ऑल द वे आपल्याला धरून नेण्यापेक्षा आपण याच्यावर ठेवून नेणं खूप सोपं पडतं. आता हा पुढचा सेक्शन खास त्यांनी कुंड्यांसाठी ठेवला आहे. तर कुंड्यांच्या खाली ठेवण्यासाठी हे सॉसर्स पण इथे मिळतात. तर सॉसर्स याच्यासाठी की जेव्हा आपण पाणी वगैरे घालतो किंवा खूप एकदम पाऊस वगैरे आला तर ते पाणी तिथे साचून राहतं, कुंडीतनं खाली गळतं, तेव्हा आपली कार्पेट म्हणा किंवा घरातल्या फरशा खराब होण्यापेक्षा ते त्या प्लेटमध्ये पाणी साचून राहतं. तसंच इकडे माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकतात इथे छोट्या छोट्या विटा दिल्यात त्यांनी. तर विटा अशा गोलाकार रचून त्यात आपण प्लांट्स पण लावू शकतो. तुम्ही इथे चित्रात बघू शकतात. तर ते माती वगैरे धरून ठेवण्यासाठी वॉल ब्लॉक म्हणतात त्याला. आणि परत ह्या साईडला आपल्या सगळ्या कुंड्या आहेत. तर ही माझी आता शॉपिंग कार्ट. मी ही 3 रोपं घेतली आहेत घरासाठी आणि त्यांच्यासाठी ह्या 3 कुंड्या घेतल्या आहेत. आता मी तुम्हाला मगाशी म्हणाले तसं मी सॉसर प्लेट्स घेते याच्यासाठी खाली ठेवायला की माझं कार्पेट खराब होणार नाही. तर बघूया आपण सॉसर प्लेट्स. तर ह्या सॉसर प्लेट्स अशा असतात. खूप हलकी आहे, खूप जडही नाही आहे. हे आपल्याकडे इंडिया सगळ्यांना माहितीच आहे, फक्त नाव बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही की अरे दुकानात गेले की आपण त्यांना काय सांगावं. तर यांना सॉसर प्लेट्स म्हणतात. त्याची किंमत तुम्ही बघू शकता तिथे $3.98 म्हणजे रुपयांमध्ये बघायला गेलं तर साधारण 220 रुपये वगैरे. स्वस्त आहेत, खूप स्वस्त आहेत. आणि मी 3 कुंड्या घेतल्या आहेत म्हणून 3 प्लेट्स घेतल्या आहेत. च्या बाजूला त्यांनी हे छोटे छोटे गॅस फायरपीट ठेवले आहेत. तर हे गॅस फायरपीट म्हणजे काय, तर आपण जसं शेकोटी पेटवतो गरम ऊब मिळावी म्हणून, तर तसे ते आपण गॅलरीमध्ये वगैरे ठेवू शकतो. हे छोट्या गोल आहेत. ज्यांना मोठी हवी असतील ते मोठी घेऊ शकतात. आणि लहान मुलांना क्वारंटीनमध्ये आता सध्या वेळ जात नाही ना, तर ही अशी स्टोन्स इथे मिळतात आणि याला असे छान कलर आपण करू शकतो. वेगवेगळे आर्ट त्यावर फॉर्म करू शकतो. तर आता आपण बघूया इथली सगळी आउटडोर प्लांट्स. आपला बऱ्यापैकी सगळा सेक्शन गार्डन सेक्शन कव्हर झाला आहे. तर फक्त मी तुम्हाला आता पटकन इथे कुठली कुठली माती कशी ठेवली आहे आणि इथे बाहेरचे कुठले कुठले रोपं आहेत हे दाखवते. तर हे सगळे आहेत इथले आउटडोर प्लांट्स ज्यांना भरपूर असा सूर्यप्रकाश लागतो. आणि त्याच्यासमोरच तुम्हाला जी पोती दिसत आहे त्यामध्ये त्यांनी ठेवले आहेत फर्टिलायझर्स, शिवाय वेगवेगळे सॉइल्स. आणि हा पूर्ण रॅक त्यांनी फर्टिलायझर्सची पोती ठेवली आहेत. इथे ही जी आपल्याला सॉईल दिसतीये ही ऑल पर्पज सॉईल आहे. ही आपण इन ग्राउंडही वापरू शकतो, शिवाय कंटेनरसाठी सुद्धा, फुलांसाठी, फळांसाठी, भाज्यांसाठी, सगळ्यांसाठी आपण ही वापरू शकतो. तर इथे हे आपल्याला दिसत असेल हे विद्येचं रोप असं आपण याला म्हणायचो. आणि आम्ही लहान असताना आम्हाला असं सांगण्यात यायचं की याचं एक पान जर आपण पुस्तकात ठेवलं तर आपल्याला छान विद्या येईल आणि मग परीक्षेत आपण छान मार्क्स मिळवू. तर
आता आपण बघूया छान छान रंगीबिरंगी फुलं. किती छान आणि सुंदर कलर आहेत. ते रस्त्याने जातानाही सगळीकडे छान गुलाबांची फुलं असतात. आपण फिरतो तेव्हा सगळीकडे खूप छान कलरफुल असं रस्त्यांवर त्यांनी लावलेली असतात. त्यांनी ठेवला ह्या विंड चाइम्स. तर याची किंमत आपण बघूया. याची किंमत आहे $9.98, म्हणजे 700 ते 750 रुपये. आणि ह्या अशा छोट्या छोट्या स्टिक्स इथे असतात. ह्या आपण डायरेक्ट अशा मातीत घालू शकतो. तुम्हाला दिसत असतील अशा वेगवेगळ्या स्टिक्स असतात. खूप छान वाटतं त्या मातीत घातल्या की आपलं गार्डन कलरफुल दिसतं. या परत इथे सगळ्या विंड चाइम्स आहेत. आणि इथे हा गार्डन सेक्शन संपतो. इथे सगळं हे बिलिंग काउंटर आहे. हे हॅलो. तर आता आपली शॉपिंग झालेली आहे आणि हे इकडे एक्झिट आहे. आपण आता बाहेर आलो आहोत. तर तुम्हाला दिसत असेल त्यांनी बाहेर पण खूप सुंदर सुंदर फुलं ठेवली आहे. असा हा होम डिपोचा गार्डन सेक्शन होता. याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू पण आहेत, फर्निचरच्या वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि अजून बरंच काही आहे घराला लागण्यासाठी सामान. तर मी तुम्हाला या सगळ्यांची माहिती पुढच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तर नक्की देतच राहणार. तोपर्यंत जर तुम्हाला इथलं अजून काय जाणून घ्यायचं असेल, आज नक्की काय मिळतं आणि त्यांच्या किमती कशा असतात, हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असणार ऑफकोर्स. आणि तुम्हाला वेगवेगळे प्रश्न पण असणार. तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची प्रश्न आणि मला खूप आनंद होईल त्या सगळ्यांची उत्तरं द्यायला. तुम्ही जर इथे नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.